खंडोबाला जावाई म्हणून स्वीकारलं ही बाणाईची पवित्र भूमी आहे. नंबर 1, खंडोबाची ख्याती लोकांना सांगण्यासाठी धनगरांनी ओव्या गायल्या. म्हणजे साहित्याची निर्मिती करण्याचं काम हे चांदवडमधून सुरू झालेलं आहे. म्हणून ही चांदवड आपल्या साहित्य संमेलनासाठी अत्यंत महत्वाची भूमी आहे. खंडोबाचं लग्न कसं झालं, त्याच्या ओव्या गायची सुरुवात केली, त्या सगळीकडे सांगत हे आमचे धनगर बांधव फिरलेले आहेत. म्हणजे चांदवडचे धनगर जेव्हा पंढरपूरला जातील तेव्हा आपला श्रीरामाचं मंदिर आपल्या नाशिकमध्ये आहे. रामाची ख्याती ओवीतून त्यांनी पंढरपूरपर्यंत घेऊन गेलेले आहेत. पंढरपूरमधून पांडुरंगाची ख्याती घेऊन विदर्भात हेच आमचे धनगर बांधव गेलेले आहेत, जे ओव्यातून सांगत आहेत. आरेवाडीच्या बिरोबाची ख्याती ही खानदेशापर्यंत घेऊन हे आमचे धनगर बांधव आलेले आहेत आणि ते ओव्यातून गात इथपर्यंत आलेले आहेत. हा झाला पहिला संदर्भ. दुसरं, चांदवड हे सुभेदार मल्हारराव होळकरांनी हे निर्माण केलेली उपराजधानी आहे. चांदवडचा हा रंगमहाल म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकरांनी ज्या काही वास्तू बांधल्यात त्यामध्ये आता ज्या वास्तू जिवंत आहेत, ज्या वास्तूंची पडझड झाली नाही, त्या महाराष्ट्रामध्ये 2 वास्तू आहेत. म्हणजे आता या चांदवडचा रंगमहाल आहे, वापगावचा किल्ला आहे, पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी जो होरकळवाडा अखंड हिंदुस्थानामधून जी लोक येतील ती वास्तू तिथं आहे. आपल्या नाशिकमध्ये नदी किनारी अहिल्याराम मंदिर, जिथं आता अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे, ही पण वास्तू आहे. असे अनेक वास्तू आहेत. तर या वास्तूला एक वेगळं महत्व आहे. म्हणजे अहिल्यादेवींना साहित्याची जाण होती, अहिल्यादेवींना शब्दाची ताकद काय हे माहित होतं. कारण 50,000 सैन्य घेऊन येणारे राघोबा दादा हे अहिल्यादेवींनी फक्त शब्दावरती त्यांना परतवून पाठवलं होतं. म्हणजे अहिल्यादेवींना साहित्याची प्रचंड जाण होती. एखाद्या लोक विद्यापीठाच्या प्राध्यापकाला किंवा तिथल्या कुलगुरूला जेवढी भाषेचं ज्ञान नसेल याच्यापेक्षा कैक पटीचं भाषेचं ज्ञान हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना होतं. म्हणून आजचं साहित्य संमेलन जे चांदवडच्या रंगमहालमध्ये होत आहे, या साहित्य संमेलनाला एक वेगळा अर्थ आहे, या साहित्य संमेलनाला वेगळं महत्व आहे. आणि म्हणून आपण जेवढे जण इथं आपण उपस्थित आहोत तेवढे जण आपण खरं तर भाग्यवान आहोत. चांदवडच्या रंगमहालामध्ये आपण इथं उपस्थित आहोत. याच वाटेवरून सुभेदार मल्हारराव होळकर या चांदवडच्या वाड्यामध्ये आले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच वाटेनं या महालामध्ये आले असतील, खंडेराव होळकर, तुकोजीराव होळकर, यशवंतराव होळकर सगळ्यांचं येणं जाणं या वाड्यामध्ये झालंय, त्यांचं राहणं इथं झालंय. होळकरांच्या घरातली अनेक लग्न सुद्धा या वाड्यात झालेले आहेत. म्हणजे आज जाताना आपण इथून प्रचंड ऊर्जा, प्रचंड शक्ती, प्रचंड ताकद इथून घेऊन जाणार आहे. ही माती कपाळाला लावूनच जायचं आहे, ही खडी नव्हे खालची उकरून. ही माती, या मातीमध्ये प्रचंड शक्ती आहे. जशी चौंडीच्या अहिल्यादेवींच्या मानकोजी शिंदेच्या वाड्यामध्ये प्रचंड ताकद आहे, चौंडी गावाच्या मातीमध्ये जेवढी ताकद आहे तशीच ताकद या चांदवडच्या वाड्यामध्ये आहे. मित्रांनो, साहित्य कधी निर्माण झालं, साहित्य लिहायला कधी लागले? इसवी सन पूर्व 2600 वर्षापूर्वी नोंदी आहेत की हे साहित्याचा जन्म झाला, की त्याचं लिखाण सुरू झालं. परंतु मित्रांनो, आपलं जे साहित्य निर्माण करण्याची आपली जी पद्धत आहे किंवा आपण जे सुरू केलं ते इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी पशुपालकांचा इतिहास आहे. पशुपालकांचा इतिहास हा 10,000 वर्षापूर्वीचा आहे. आमचं साहित्य मौखिक आहे, म्हणजे आमचं लिखाण केलं नाही. आज पण ओव्यांचं लिखाण केलं नाही. म्हणजे आमच्या धनगरांनी ज्या ओव्या गायला चालू केलं त्याचा इतिहास इसवी सन पूर्व 10,000 वर्षाचा आहे. म्हणजे साहित्याचे निर्माते आम्ही आहोत, साहित्याचे निर्माते आम्ही आहोत. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये लिहिलं, जो जे वांचिल तो ते लाभो. म्हणजे पसायदानातलं एक ओळ आहे. आता चोपडे सर आमचे येत आहेत, आम्हाला पसायदान ही आमचं रोजच म्हटलं जायचं आमच्या शाळेमध्ये. त्यातलं एक आहे, जो जे वांचिल तो ते लाभो. म्हणजे ज्यांना ज्यांना जी इच्छा होते ते त्यांना मिळो. ज्ञानेश्वरांची ही ओवी
सगळ्यांनाच आता माहित आहे, जग जाहीर आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांची ओवी आणि धनगरांची ओवी यामध्ये साधर्म्य आहे. मी तुलना करत नाही, परंतु ज्ञानेश्वरांच्या ओवीचं साहित्य झालं, पण धनगराच्या ओवीचं साहित्य झालं नाही. धनगरांनी चांगलं म्हणलं. चांगलं काय? सगळ्यांचं चांगलं कर, सगळ्यांचं भलं कर. धनगरांनी जे भलं म्हटलं त्याचं सुंभरानं साहित्य झालं नाही. आता तुमची जबाबदारी आहे की सुंभरानं साहित्य हे जगाच्या पुढे आलं पाहिजे. जगाच्या पुढे हे साहित्य आलं पाहिजे. नाहीतर इथं आलं का मग ह्याचं काय? अरे साहित्य संमेलन आहे, हे राजकीय व्यासपीठ नाही आहे. आपल्याला मुद्दे बोलायला अनेक ठिकाण आहेत ना. या ठिकाणी तुम्ही आलाय म्हणजे तुम्ही बुद्धिवान आहात, तुम्ही विचारवंत आहात. तुम्ही नुसतं ह्याला आणि त्याला इकडं तिकडं बोलण्यासाठी इथं नाही आला. हे साहित्य संमेलन आहे. या साहित्य संमेलनातून काहीतरी बाहेर पडलं पाहिजे. या भूमिकेतूनच अभिमन्यू टकले सरांनी साहित्य संमेलनाची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आपण भाषा प्रगल्भ व्हाव्यात, भाषाचं जतन व्हावं म्हणून पण धनगरांचं काम खूप मोठं आहे. कारण धनगर आपला पोट जातीत विखुरलाय. म्हणजे अहिरे धनगर, हेलाडी धनगर, फुटेकर, हटकर, झेंडे, मेंढे, वराडे, कुराडे सगळ्या ठिकाणी आपण विखुरलोय. अहिराणी जी भाषा या खानदेशातली आहे ही अहिर धनगरांनी जोपासलेली आहे. आपली जी अहिराणी भाषा आहे, हे जे अहिर धनगर आहेत या धनगरांनी पुढे आणलेली भाषा आहे. म्हणजे रेकॉर्डवर कोण घेणार? माझे पत्रकार मित्र आहेत, रेकॉर्डवरती घ्या. आमची पोरं पण आता हुशार झालेत. आमच्या पोरांनी पण आता हे सगळे जे आमचे शब्द दऱ्यात, खोऱ्यात, मेंढ्यामाग जे सगळं आम्ही अनुभवलंय ते लिहिलं पाहिजे, ते पुस्तकामध्ये आलं पाहिजे. अरे आम्ही ज्या ओव्या गायल्या, हे साहित्य निर्मितीचं अगोदर जे धनगर मेंढ्या पाळत होते, नुसतं तुम्ही धनगर म्हणून या विषयाकडे बघू नका. धनगरांचे प्रश्न, धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न याच्यापेक्षा पुढे जाण्याची आपल्याला आवश्यकता आहे. कारण पशुपालक जमात जी आहे अखंड हिंदुस्थानामध्ये, अखंड जगामध्ये, ह्याची मित्रांनो संख्या खूप आहे, प्रचंड संख्या आहे. या जगातला 50% भाग हा कुरण चराईसाठी, या जगातला 50% भाग हे जंगल आहे आणि तिथं हे सगळे पशुपालक समाज आहेत. आणि आपण आता या पशुपालकांनी साहित्याची रचना केली आहे. हा विषय पुढे आला पाहिजे, याच्यावरती लिखाण झालं पाहिजे. कारण या साहित्याचे निर्मातेच धनगर आहेत. दुसरं तिसरं चौथं पाचवं कुणी नाही. ही बाब ठासून आपल्या सगळ्या लोकांनी पुढे आणण्याची गरज आहे आणि ते तुम्ही पुढे आणावं अशी माझी आजच्या साहित्य संमेलनामध्ये तुम्हा सर्वांना नम्रतेची विनंती आहे. मित्रांनो, 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलंय हे जागतिक कुरण आणि पशुपालक वर्ष आहे. म्हणजे आता जगभर पशुपालकांचे मेळावे होतात. मेंढ्या चारणारे, गुरं चारणारे, शेळ्या चारणारे, उंट पाळणारे, जंगलामध्ये राहणारे असे जेवढे भटके आहेत त्या सगळ्या भटक्यांचं हे जागतिक वर्ष साजरं करायचं हे संयुक्त राष्ट्रांनी ठरवलंय. बंजारा समाज आहे जो भटका आहे, ज्यांनी या देशामध्ये व्यापारासाठी बाजारपेठा शोधल्या. तेव्हा काय रस्ते नव्हते, तेव्हा काय समृद्धी महामार्ग नव्हता, तेव्हा हायवे नव्हते, परंतु बंजारा समाज अखंड देशभर फिरला आणि त्यांनी रस्ते शोधले, बाजारपेठा शोधल्या. आर्थिक सुबत्ता लोकांच्या मध्ये यावी यासाठी बंजारा समाजानं फार मोठं योगदान दिलंय. जो बिश्नोई समाज आहे राजस्थान मधला, तो निसर्गप्रेमी खूप आहे. पशुवरती प्रचंड प्रेम करणारा समाज आहे आणि पशुसाठी, निसर्गासाठी बिश्नोई समाजानं स्वतःचा जीव सुद्धा द्यायला ते मागे पुढे बघत नाही. आणि जो पशुपालक या देशातला समाज आहे, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतचा किंवा पूर्व भारतातली जी नागालँड पासून
आपल्या गुजरातच्या या कच्छ पर्यंतचा हा जो सगळा पशुपालक समाज आहे, ह्यांनी जेव्हा रस्ते नव्हते या देशामध्ये तेव्हा वाटा शोधायचं काम केलं. जेव्हा नकाशे तयार नव्हते तेव्हा प्रदेश शोधायचं काम केलं. आणि जेव्हा राज्य नव्हती या देशामध्ये तेव्हा माणसं जोडायचं काम हे या देशातल्या पशुपालक समाजाने केलंय. म्हणजे तुम्ही आणि आम्ही केलाय. याच्या पलीकडे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या माणसांनी कुणीच केलं नाही. आणि म्हणून धनगर समाज हा प्रचंड संस्कृतीनं श्रीमंत समाज आहे. प्रचंड श्रीमंत आहे आपल्याकडे. आपल्याकडे जे आहे ते कुणाकडे नाही. आपल्याकडे ओवी आहे, आपल्याकडे ढोल आहे, आपल्याकडे देव आहेत, दैवत आहेत, खूप आहेत. आपल्याकडे बिरोबा आहे, आपल्याकडे मसोबा आहे, आपल्याकडे खंडोबा आहे, आपल्याकडे ज्योतिबा आहे, आपल्याकडे मस्कोबा आहे, आपल्याकडे म्हातारबा आहे, आपल्याकडे येताळबा आहे, आपल्याकडे सटवाई आहे. काय नाही असं नाही आहे. आपल्याला प्रचंड वेगळंपण आहे. परंतु आपल्या लोकांच्या मध्ये आता एक न्यूनगंड आला आहे. आम्ही कुणीतरी सुधारलोय, आम्ही आता मोठे झालो आहे. आमची आता पोरं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकायला जात आहेत, गळ्यात टॉय घालतायत, बूट घालतायत, इन्शर्ट करतायत. केलं पाहिजे, त्याबद्दल दुमत अजिबातच नाही. आपल्या पोरांनी शिकलंच पाहिजे, त्याबद्दल अजिबात अडचण नाही. परंतु आपलं मूळ विसरता कामा नये. आपण गावाकडे गेल्याच्या नंतर आपण आपल्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गेलं पाहिजे. अरे हे नाही कुणाकडं इतकी प्रचंड श्रीमती जी धनगर समाजाकडं सांस्कृतिक दृष्टिकोनातून आहे ती इतर समाजाकडं नाही. आपल्याकडे वेगळं पण आहे. आता हे आपले फेटा बांधून आलेत, जरा उभा राहा. आता तुम्ही आम्ही आलो नाही, आपण आता सुटाबुटात आलोय. आता ह्यांना नेऊन जर दिल्लीत उभा केलं संसद भवनाच्या पुढं तर ह्यांना यांचं नाव सांगायची गरज आहे का? कुणी काय म्हणाल हा कोण आहे? हा धनगर आहे. कोण म्हणा हा गडरी आहे, हा कोण म्हणून बघेल आहे, हा पाल आहे, पण रबारी आहे, पण धनगर आहे. देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आपली नावं वेगळी आहेत. पण यांचा पेहरावा बघितल्याच्या नंतर कुणी सांगाल हा पशुपालक आहे, हा धनगर आहे, कारण आपली ही वेगळी वेशभूषा आहे. हे दुसऱ्या तिसऱ्याकडे नाही आहे. हे काही ठराविक लोकांच्याकडे आहे. समजा बंजारा समाज आहे, त्यांचं एक वेगळी वेशभूषा आहे. हे श्रीमंती आहे, हे गरिबीचं लक्षण नाही आहे. कारण आपल्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड आला आहे. इंग्रजांना माहित होतं त्यांना स्थिर समाज पाहिजे होता. गावात राहणारा समाज इंग्रजांना प्रिय होता, कारण गावात राहणाऱ्या लोकांच्याकडून त्यांना कर वसूल करता येत होता. गावात राहणारा समाज म्हणजे सभ्य समाज असं इंग्रजांनी घोषित केलं. आणि रानावनामध्ये राहणाऱ्या ज्या भटक्या जमाती आहेत, या भटक्या जमातीचा काडी मात्र फायदा इंग्रजांना नव्हता. त्यांना काय याच्याकडून कर मिळत नव्हता, ना त्यांना घर, ना त्यांना दार, ना ते गावात स्थिर आहेत. आणि म्हणून हा समाज हा गुन्हेगारी समाज आहे असा ठपका 1871ला या इंग्रजांनी या सरसकट भटक्या जमातीच्या कपाळावरती ठोकून टाकला. परंतु मित्रांनो, आपण जरी भटके असलो, आपल्याकडं सुबत्ता जरी नसली, आपल्याकडं स्थिरता जरी नसती, तरी आपल्याकडं सांस्कृतिक इतकी श्रीमंती होती ती दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच माणसाकडे नव्हती, कुणाकडेच नाही. आणि म्हणून इंग्रजांच्या विरोधामध्ये ह्याच लोकांनी बंड केलं की हे ज्या देशामध्ये आपल्या भटका समाज म्हणून जे राहत होते त्या लोकांनीच इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं. आणि म्हणून मग पुढे इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं. परंतु भटक्या जमातीला या भारतात स्वातंत्र्य 31 ऑगस्ट 1952ला मिळालं. म्हणजे 5 वर्ष आणि 16 दिवसाच्या नंतर या देशातल्या भटक्या जमाती स्वतंत्र झाल्या. तोपर्यंत त्या स्वतंत्र नव्हत्या, कारण इंग्रजांना या सगळ्या बाबीतला प्रचंड मोठा भीती या सगळ्या लोकांच्या मध्ये होती. माझी धनगर समाजाला विनंती आहे की जी मानसिकता तुमच्यामध्ये आहे, गुलामगिरीची मानसिकता, आपण सांगतो आम्ही राजे अमुक तमुक, नाहीये. गुलामगिरीची मानसिकता प्रचंड आहे. आज या चांदवडच्या राजवाड्यामध्ये, रंगमहालामध्ये, अरे किती, म्हणजे तो विषय आता मी घेत नाही, पण गुलामगिरीमध्ये आपल्याला कमीपणा वाटतो. आपल्याला कमीपणा वाटतो, अरे आपण मागासलेले आहोत. आपण मागासलेले नाही मित्रांनो, नीट तुम्ही समजून घ्या. आपल्याकडे अनेक विषय आहेत,
आपली भाषा वेगवेगळी आहे, आपल्याकडे देव आहे, आपल्याकडं वेशभूषा आहे, आपल्या घरामध्ये गोंधळ केला जातो, आपल्याकडे जागरण आहे, आपल्याकडे सवासने आहेत, आपल्याकडे लिंब केला जातो, आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, आपल्याकडे ढोल आहे, आपल्याकडे गजी आहेत, आपल्याकडे ओव्या आहेत, आपल्याकडे लोकगीत आहेत, आपल्याकडे मेंढरा आहेत, आपल्याकडे रान आहे, आपल्याकडे जंगल आहे. अरे आपल्याकडे काय नाही कमी आहे. आपल्याकडे एवढं जर असेल तर हे मागासलेपणाचं लक्षण नाही मित्रांनो, हे समृद्ध सभ्यतेचं लक्षण आहे. ही गोष्ट धनगरांनी महाराष्ट्रातल्या लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वावरलं पाहिजे, त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. ती क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि जे आपले मध्यमवर्गीय जे आहेत का नाही, त्यांना माझी विनंती आहे, मध्यमवर्गीय जो धनगर आहे त्यांना माझी विनंती आहे, ते आता शिकलेत, सवरलेत, नोकरीला लागलेत, परंतु ते गावाकडे आल्यानंतर त्यांना बिरोबाच्या जत्रेत जाताना जरा इकडं तिकडं बघताय, हे काढून टाकलं पाहिजे डोक्यातनं. कपाळाला भंडारा लावताना ते इकडं तिकडं बघतंय, त्याला लाज वाटते, ते डोक्यातनं त्यानं काढून टाकलं पाहिजे. मुंबईमध्ये मंत्रालयात भेटल्याच्या नंतर मी धनगर आहे सांगायला ज्या धनगराला लाज वाटते त्यानं हा डोक्यातनं न्यूनगंड बाजूला काढून टाकला पाहिजे. त्यानं ठामपणे सांगितलं पाहिजे मी धनगर आहे. आरक्षण घेताना लाज वाटत नाही, एनटीचा दाखला जोडताना, नोकरी लागताना, तेव्हा हळूच आपण कागदपत्र देतोय. आणि चार चौघात सांगायचं म्हटलं तर मग मी धनगर कसा सांगू, ही ज्या मध्यमवर्गीय लोकांना असं वाटतंय तर त्यांनी ते डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. म्हणजे मी माझ्या टीका परत करू नका, मी एकदम स्पष्ट बोलतोय, कारण स्पष्ट बोलण्याची आवश्यकता आहे. कारण ज्याला गावाकडे आल्याच्या नंतर त्याला वाटलं पाहिजे माझ्या पोराला त्या बिरोबाच्या भंडाऱ्यानं माखला पाहिजे, तर मला धनगर असल्याचा अभिमान वाटला पाहिजे. असं करा ना, काय अडचण आहे, काही नाही, तुमची जात लपतच नाही. हा महाराष्ट्र प्रचंड जातीयवादी आहे. अरे जर महाराष्ट्रामध्ये जात तुमची लपतच नसेल तर तुम्ही कशाला लपताय, सांगून टाका ना. मी धनगर, मला आठवतंय 10 वर्षापूर्वी मंत्रालयामध्ये गेलो होतो आणि 10 वर्षापूर्वी मी काही आमदार नव्हतो, मी कार्यकर्ता होतोय, सगळ्याला परिचित होतं. आणि मी खाली भेटल्याच्या नंतर मला एक 7-8 जण अधिकारी भेटले आणि 7-8 जण अधिकारी भेटल्याच्या नंतर तुम्हाला महाराष्ट्र माहित आहे, एसटीत जरी तुम्ही भेटला कोणाला तर माणूस म्हणतो तुम्ही कुठला आहे, तुमचं नाव काय, तुमचं आडनाव काय, आडनावरनं त्याची जात नाही कळलं तर तुमचं पाहुणा कुठं आहे, पाहुण्याच्या आडनावरनं तुमची जात नाही कळलं तर मग तुम्ही कुठल्या समाजाचा आहे. सवय आहे, हे आपण नाही नाकारू शकत. मग तिथं ते बोलायला लागले तुम्ही कुठल्या समाजाचा आहे, तुम्ही कुठल्या समाजाचा आहे, सगळे सांगायला लागले मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, असे सगळे सांगायला लागले. मग मला एक पोरगा भेटला, म्हटलं मी मराठा समाजाचा आहे. ठीक आहे म्हटलं, नमस्कार केला, मी पुढे गेलो. 20 पावलं गेल्याच्या नंतर तो मला येऊन भेटला आणि म्हटला मी पण धनगर आहे. अरे मी म्हटलं मगाच तर तू वेगळ्या समाजाचं नाव सांगितलं. नाही म्हटलं मी कसं सांगायचं म्हणून मी तुम्हाला नाव सांगितलं. ही माझ्याबाबत घडलेली घटना. मला आता आनंद वाटतो, मला आता अभिमान वाटतो. जेव्हा मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यापासून 7व्या मजल्यापर्यंत मी फिरतो तेव्हा मला किमान प्रत्येक मजल्यावरती जय मल्हार म्हणणारी 10-20 पोरं आणि अधिकारी भेटतात. हे परिवर्तन आहे, हे परिवर्तन आहे. पण ज्यांच्यामध्ये अजून न्यूनगंड आहे त्यांनी यातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे. त्यांनी बाहेर पडायला पाहिजे, त्यांनी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि आपला जो इतिहास आहे तो इतिहास सगळा लिहिला पाहिजे. आपण डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, IAS झालं पाहिजे, IPS झालं पाहिजे, झालंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. शिक्षण तर आपण घेतलं पाहिजे, पण IAS IPS झाल्याच्या नंतर आपण इतिहासकार पण झालं पाहिजे, आपण संशोधक पण झालं पाहिजे, आपण पत्रकार पण झालं पाहिजे, आपण या क्षेत्रामधला चांगला कलाकार झाला पाहिजे, आपण चांगला दिग्दर्शक झाला पाहिजे. आपण जेव्हा इतिहासकार व्हाल तेव्हा महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास तुम्ही बाहेर आणला पाहिजे. जेव्हा तुम्ही इतिहासकार व्हाल तेव्हा सुभेदार मल्हाररावांचा इतिहास समोर आणला पाहिजे. जेव्हा तुम्ही दिग्दर्शक व्हाल तेव्हा तुम्ही या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवरती एकदा का चांगला पिक्चर काढला पाहिजे. जेव्हा तुम्ही चांगला कलाकार व्हाल तेव्हा तुम्ही गोंधळी, अखंड गोंधळाचा कार्यक्रम जगभरात कसा जाईल त्याच्यावरती तुमची कलाकृती त्या कलाकाराच्या माध्यमातून आली पाहिजे.
तुम्ही जेव्हा संशोधक व्हाल तेव्हा मागच्या 10-20 हजार वर्षापूर्वीचा